मी स्वतःला पण आपण ऑडियन्स आहोतच अँड सो ॲज अ ऑडियन्स मला अशी खूप इच्छा होती की माझी आवडती गाणी टुडे आपला ऑडियन्सचा एक्सपोजर इतका वाढला आहे वी लिसनिंग टू इंटरनॅशनल म्युझिक वी लिसनिंग टू ऑल फॉर्म्स ऑफ म्युझिक अँड इट्स कमिंग इन टू आवर स्पेस इट्स कमिंग इन टू आवर लिव्हिंग रूम्स की आम्ही आपल्या महाराष्ट्राची आवडती गाणी आपल्या महाराष्ट्राचे आवडते कलाकार त्यांची सुपरहिट गाणी त्यांची फेवरेट गाणी तुमच्यासाठी एका नव्या रंगात एका नव्या स्वरूपात घेऊन येणार आहेत अँड दे आर कमिंग इन युअर लिव्हिंग रूम दे कमिंग अप क्लोज टू यू विथ अ न्यू कलर अँड न्यू फ्लेवर म्हणजे तिथे फॉर एक्झाम्पल तुमची जी आवडती फोक गाणी असतील त्यात तुम्हाला एक नवा रंग टाकला जाईल त्यात देल बी अ सॅक्सोफोन प्लेइंग देल बी अकोपेलो हॅपनिंग इन मल्हारवारी और इट विल बी इट्स मॅडनेस म्हणजे इथे महाराष्ट्राचे सगळे उत्तम म्युझिशियन्स तुमची आवडती गाणी एका नव्या रंगात घेऊन येणार आहेत अँड त्यासाठी वी हॅव गॉन ऑल आउट वी हॅव गिवन हिम द बेस्ट सो ह्या शोमध्ये आमच्यासोबत शंकर महादेवन आहेत अवधूत गुप्ते आहे स्वप्नील बांदोडकर सुरेश वाडकर अशोक पत्की नंदेश उमाप आदर्श शिंदे आनंद शिंदे अँड आय एम रनिंग आउट ऑफ ब्रेथ राईट नाव तर असे सगळे दिग्गज कलाकार आणि अजून खूप आहेत लोक आणि बिकॉज आय डोंट रिव्हील ऑल ऑफ देम राईट नाव खूप सरप्राईजेस आहेत त्यात आणि ते सगळेच येऊन इथे एक्सपेरिमेंट करणार आहेत इथे येऊन ते लाईव्ह म्युझिक क्रिएट करणार आहेत तुमच्यासमोर आणि फॉर द फर्स्ट टाईम ऑन इंडियन टेलिव्हिजन म्हणजे आय एम प्राऊड दॅट झीवा अँड भवेश हॅव ऑल सपोर्टेड अस रोहन राणे दे हॅव सपोर्टेड इन मेकिंग दिस ड्रीम कम ट्रू फॉर मराठी म्युझिक टेक्निकल गोष्टी सांगतो मी म्हणजे फॉर एक्झाम्पल चला सेट वी हॅव गॉट द बेस्ट टेक्निशियन्स दर इज विक्रांत ठाकूर ऑन द DOP there is Lina who's doing the set there is Sabi Fernandez on the sound he's a sound designer Sabi Fernandezनी ह्या शोमध्ये पहिल्यांदा इंडियन टेलिव्हिजनवर Venue S6L नावाचं कॉन्सोल वापरलं जाते विच इज द बेस्ट साऊंड मिक्सिंग कॉन्सोल एव्हर युज्ड फॉर म्युझिक इन इंडिया अँड इट इज कमिंग फॉर द फर्स्ट टाईम ऑन इंडियन टेलिव्हिजन विच इज आणि आम्ही गाणी पण रेकॉर्ड करणार आहोत मिक्स करणार आहोत ऑन 64 ट्रॅक्स दॅट इज ह्यूज म्हणजे हे कोक स्टुडिओ आणि MTV अनप्लगमध्ये पण कधी झालं नाही आहे जे आता मराठीत होते अँड दॅट इज हॅपनिंग ऑन ZY दॅट इज हॅपनिंग इन ZY सरगम तर मला असं वाटतं की धिस शो इज अ पॉवर पॅक्ड म्युझिक एंटरटेनमेंट शो आणि त्यामध्ये अजून एक नाव घ्यायला आवडेल मला कमलेश ऑफकोर्स आणि ज्याची जर्नी मला वाटतं बऱ्याच प्रेक्षकांना त्यांचं नाव माहिती असेल त्यांनी बरेच म्युझिक कार्यक्रम केलेले आहेत पण त्यांचं पण ह्यामध्ये जो कार्यभाग असणार आहे की कसं केलं आहे एका लाईनने सांगायचं झालं जुनं ते सोनं आहेच आणि म्हणजे संगीताची महफिल म्हणण्यापेक्षा एक पर्वणी जी असते एखाद्या गाण्यात न्हावून घेण्याची जी संधी म्हणजे आम्ही एवढे एक्सायटेड आहोत आज पहिला दिवस आहे शूटचा आम्हीच एवढे एक्सायटेड आहोत की ही जी न्हावून घेण्याची संधी नुसतं जे संगीतकार आहेत त्यांनाच नाही पण प्रेक्षकांना जी मिळणार आहे एक वेगळ्या म्हणजे फक्त प्युअर म्युझिक दॅट विल टच युअर सोल दॅट्स वन लाईन आय कॅन यूज so everybody is putting their heart and soul into it and I hopefully प्रेक्षकांना आम्ही जे करत आहोत हे आवडायला हवं खूप मनापासून सरस्वती देवतेचं पूजन चालू आहे आमच्याकडून आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना हे आवडेल बघायला पहिला एपिसोड शंकर महादेवांचा एपिसोड आहे आणि त्यांच्यासोबत अनेक दिग्गज कलाकारही आहेत ते कोण आहेत ते तुम्ही आता डायरेक्ट शोमध्येच बघा आणि शंकरजी पण तुमची सगळी आवडती गाणी एका वेगळ्या रंगात सादर करणार आहेत ZY सरगम सुरू होणार आहे 1 मार्चला दर आठवड्याला बुधवार आणि गुरुवार रात्री 9 वाजता स्टे ट्यून्ड महफिल सुरांची ZY सरगम. नमस्कार मी आदिनाथ कोठारे सबस्क्राईब टू राजश्री मराठी.